योग मार्गातील गोष्टी सुरू करायचे. सांगा कोणीतरी. योग मार्गातील गोष्टी आज सुरू करायचे आपल्याला तो पॉइंट. आज काय सुरू करायचं हे नका सांगू, काल काय झालं होतं हे सांगा. ताणतणाव व्यवस्थापन. ताणतणाव व्यवस्थापन. ठीक आहे. शारीरिक ताण. हा, हे महत्वाचं आहे. शारीरिक ताणाविषयी. हा, शारीरिक ताण एक पाहिला आणि ताणतणाव व्यवस्थापनाचे काही प्राथमिक घटक हे बघितलेले होते आपण, बरोबर आहे. ठीक आहे. मग आपण योग मार्ग जो आहे त्या योग मार्गामध्ये ताणतणाव व्यवस्थापनासाठी काय काय अवलंब करता येईल, कोणत्या उपयोगात येतील ते आपण बघूयात. आता योग म्हणजे नुसतं आसन प्राणायाम असंच आहे का हो? योग म्हणजे काय? नाही सर. म्हणजे काय काय आहे मग? योग म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचे मिलन किंवा त्यांचं ऐक्य घडवून आणणे. योग म्हणजे चित्तवृत्तीमध्ये चित्तातील वृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग आहे. योग म्हणजे हायर लेव्हल ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. चित्तवृत्ती म्हणजे योग. ठीक. चित्तवृत्ती निरोधक. मग या चित्तवृत्ती निरोध करण्यासाठी काय योग मार्ग सांगितलाय? योग म्हणजे अष्टांग योग अनुष्ठान. आता आपण याच्यावरती आलो, मुद्द्यावरती. अष्टांग योग सांगितलेला आहे. कोणी सांगितलेला आहे? तर महर्षी पतंजली यांनी चित्तवृत्ती निरोधासाठी योग सांगितलेला आहे, बरोबर आहे. योगामध्ये मग काय काय आहे अष्टांग योगामध्ये? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे एकूण 8 अंग त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर योगा मार्गामध्ये किती अंग आहेत? 8 अंग आहेत. आणि वेगवेगळ्या, कोणाचा आवाज येतोय? वेगवेगळ्या त्यांची वेगवेगळी मतं आहेत तिथं. कुणाचा चतुरांग योग आहे, कुणाचा सप्तांग योग आहे, कुणाचा अष्टांग योग आहे, असे वेगवेगळे आहेत. तरी महर्षी पतंजली यांना मुख्य ठेवून अष्टांग योग याच्यामध्ये यम, नियम, अहिंसा, बरोबर आहे, आसन, प्राणायाम हे वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये आहेत. मग ज्यावेळी आपण योगाकडे पाहतो किंवा एखादा सामान्य व्यक्ती योगाकडे पाहतो तर त्याला योग म्हणजे काय दिसेल हो? योग म्हणजे फक्त आसनच वाटतात. आसनच. तो काय समजेल? फक्त आसन, सूक्ष्म व्यायाम करणं, सूर्यनमस्कार करणं, आसन करणं, प्राणायाम करणं, धारणा करणं, ध्यान करणं, या गोष्टींना तो तिथं समजेल. पण त्याच्या पूर्वीही काही पायऱ्या आपल्याला आहेत. काय काय आहेत मग त्या? यम आहे, नियम आहेत. आता एखादा व्यक्ती योग मार्गाला लागला किंवा योगाची साधना करू लागला किंवा योगाभ्यास करू लागला तर तो कुठून सुरुवात करतो हो? यम नियमापासून सुरुवात करतो का? करत नाही, बरोबर आहे. डायरेक्ट तो आसन करेल किंवा प्राणायाम करेल किंवा सूक्ष्म व्यायाम करेल, बरोबर आहे. पण हे जे नियम प्राणायामापासून सुरुवात करेल. हे महत्वाचं आहे. आसन आणि प्राणायाम एवढं त्याला माहित असतं, इतर गोष्टी त्याला माहित नसतात. यम नियम वगैरे काही त्याला माहित नसतं. पण त्यापूर्वी महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे, म्हणजे ते सुद्धा महत्वाचंच आहे. ते सोडून द्यायचं काम? अशा किती पायऱ्या? आवाज येत नाही का? अधून मधून तुटतो सर आवाज. अधून मधून तुटतोय, ते सलग येत नाही आवाज. काही शब्द म्हणजे लिंकच लागत नाही. असं आहे का? ठीक. बघा,
काय होता आपला विषय? एकूण पायऱ्या 8 आहेत. मग किंवा आपण शिक्षण शिकताना पहिली शिकतो, दुसरी शिकतो, तिसरी शिकतो, चौथी शिकतो, असंच शिकत पुढे पुढे जातो. मग पहिलीतून डायरेक्ट चौथीत जातो का हो आपण कधी? नाही सर. बरोबर आहे. पहिलीतून हो. डायरेक्ट 10वीत जातो का? बरोबर आहे. म्हणजे या पायऱ्या ज्या आहेत, जर समजा 8 पायऱ्या आपल्याला ओलांडायच्या आहेत, मग आपण डायरेक्ट पहिलीहून पाचव्या पायरीवर पडण्याची शक्यता असेल. बरोबर आहे. लागण्याची शक्यता असेल, दुखापत होण्याची शक्यता असेल. मग डायरेक्ट 5व्या पायरीवर उडी मारणं हे चुकीचं आहे. म्हणून एक एक पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतील. पहिली आहे यमाची पायरी, दुसरी आहे नियमाची, तिसरी आहे आसनांची. ज्यावेळी आपण योग मार्गाकडे बघतो त्यावेळी फक्त आसनापुरतं प्राणायामापुरतं मर्यादित बघायचं नाही, तर सर्व अष्टांग मार्गाचा अवलंब तिथं करणं गरजेचं आहे. तसेच आपण योग दिवसातून किती वेळ करतो हो? सकाळी जेवढा वेळ मिळेल तेवढा. हा, बरोबर आहे. छान. तास, 1.5 तास. हा. मग योग हा फक्त 1 तासापुरता मर्यादित आहे का हो? नाही सर. नाही. आपल्या पूर्ण आचार विचार आणि आहारामधून योग व्यक्त झाला पाहिजे किंवा तो जगला पाहिजे, तरच खरं आपण योगी आहोत. ज्यावेळी आपण फक्त 1 तासासाठी योग करतो, तो म्हणजे आपण शरीर निरोगी ठेवण्यासाठी, शरीरातील व्याधी दूर करण्यासाठी करतोय. तो थोडक्यात योग साधक त्याला म्हणता येणार. शरीर निरोगी ठेवण्यासाठी. पण ज्यावेळी आपण पूर्ण योग साधक होऊ, त्यावेळी मात्र योग साधनेतील प्रत्येक अंग आपल्या आचरणात उतरवलं पाहिजे. त्याच्यासाठी योग हा फक्त 1 तासाचा नाही, तर पूर्ण दिवसभरासाठी आहे. तो हिंडतो, फिरतो, समाजामध्ये वावरतो किंवा स्वतः वावरतो, या सर्व गोष्टीकडे लक्ष त्यानं दिलं पाहिजे. मग त्याला काय म्हणायचं आहे? योगमय जीवन असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच 1 तासापुरता मर्यादित नाही. मग बघू काय काय गोष्टी आहेत आपल्याला अवलंब करता येतील. जसं आपल्या विषयाचं सुद्धा नाव तसंच आहे बघा. बरोबर आहे. म्हणजेच कुठं कुठं आपल्याला योगवर अप्लाय करता येईल. बघूयात आपल्याला. तर बघा, आपण ताणतणाव बघितलं किंवा त्याचे व्यवस्थापन बघितलं. त्यामध्ये आता आपण आज सुरुवात करतो योग मार्गानुसार ताणतणाव व्यवस्थापन. कोणकोणत्या गोष्टी आपल्याला वापरता येतील बघूयात. मग त्याच्यामधला एक गोष्ट आहे पहिली, ती आहे चित्त प्रसादन उपाय. ही कोण सांगितलेली आहे तो? महर्षी पतंजलींनी. मैत्री, सूत्र करुणा, आहे. मुदिता, उपेक्षा, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षानं, सुख दुःख, पुण्य अ, अपुण्य विषयाना पुण्य भावना अपुण्य चित्त विषयानां प्रसादनम. भावना चित्त प्रसादनम. बरोबर आहे. म्हणजे महर्षी पतंजली यांनी हे सांगितलेलं आहे. कशासाठी सांगितलेलं आहे? वरी दिले बघा. चित्ताचे प्रसादन करणे. म्हणजे चित्तवृत्तीमधील वृत्तींचा चित्त निरोध प्रसन्न करण्यासाठी. करण्यासाठी. नाही, चित्तवृत्तीचा निरोधासाठी नाही. चित्त प्रसन्न प्रसन्न करण्यासाठी. ठेवण्यासाठी. प्रसादन म्हणजे प्रसन्न. चित्ताला प्रसन्न ठेवण्यासाठीचे हे उपाय आहेत. मग त्याच्यामध्ये काय काय आहेत? मैत्री आहे, करुणा आहे, मुदिता आहे. मग त्यांचा सहसंबंध काय ठेवलाय? मुदिता बोला. म्हणजे काय? काय? मुदिता आनंदी, आनंदात आनंद. आनंदी राहणे. मुद म्हणजे आनंद आणि मुदिता म्हणजे आनंदी असणार असं. अच्छा. म्हणजे काय? एखाद्यावर कृपा करणे. मुदिता म्हणजे काय? आनंदी होणे, एखाद्यापासून आनंदी होणे किंवा आनंद घेणे. उपेक्षा काय? तर तिरस्कार करणे, एखाद्याचा तिरस्कार अशा स्वरूपामध्ये आहे. तर बघा, या 4 गोष्टी आहेत. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. तर मैत्री कोणाशी करावी असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून चित्त प्रसन्न होईल. सर उपेक्षा म्हणजे तिरस्कार म्हणता येणार नाही. उपेक्षा म्हणजे हे करणे,
दुर्लक्ष दुर्लक्ष काय करणे. दुर्लक्षित दुर्लक्ष करणे. करायचं. दुर्लक्ष करणे. हम्म. बरोबर आहे. तिरस्कारचा म्हणजे वेगळा अर्थ होईल. हा म्हणजे थोडक्यात हेट करणे. हम्म. हेट पण नाही म्हणता येणार सर. हेट म्हटल्यावर हे होईल हा ना, द्वेष. तिरस्कार इग्नोर इग्नोर दुर्लक्ष करायचंय ना. म्हणजे इग्नोर इग्नोर केलं करणे. आपण त्यांना. डोळे आपल्याला झाकणे, चित्त डोळे झाक करणं त्यांच्याकडे असं. चित्त प्रसन्न करायचंय ना, मग आपण हेट केलं तर कसं होईल? इग्नोर करणे म्हणजे शब्दरचना थोडीशी वेगळी झाली. इग्नोर हो. करणे किंवा दुर्लक्ष करणे अशा हो. लोकांना. हे जे पर्याय आहेत, मैत्री कोणासोबत करावी, सुखी, करुणा कोणावर दाखवावी, दुःखी, दुःखी लोक. आणि मुदिता, पुण्यात्मा, आणि उपेक्षा कोणाची करावी तर पापात्मा, असं सांगितलेलं आहे. मग यांचा सहसंबंध आपल्याला ताणतणाव व्यवस्थापनामध्ये कसं लावता येईल बघूया. आता बघा, पहिली जी गोष्ट आहे, मैत्री म्हणजे सुखी. तर ताणतणावामध्ये कसं लक्ष देता येईल इथं? सकारात्मक लोकांचा संग गरजेचा आहे का हो? हो हो. सर. आहे. बरोबर आहे. आपण ज्या लोकांमध्ये वावरतो, ज्या लोकांमध्ये राहतो, तसेच आपले आचार विचार होत असतात, तसेच आपलं वागणं होत असतं, किंवा ते जे करतात ते आपण करायला बघत असतो. मग जर असे लोक निगेटिव्ह थिंकिंगचे असतील, तर त्यांच्या सोबत राहिल्यास आपल्यामध्ये पण निगेटिव्ह थिंकिंग येईल का हो? हो येईल. नकारात्मक विचार. होतो बरोबर. परिणाम होतो तसाच. हा. जर आपण चोरट्या लोकांसोबत राहिलो, तर आपल्याला पण काय करावं वाटेल? चोरी करावं वाटेल. चोरी. बरोबर. आपण भित्र्या लोकांसोबत राहिलो, तर आपल्याला पण भीती वाटायला चालू होईल. म्हणजे जसा संघ तसा रंग म्हणल्यासारखं सकारात्मक लोकांचा संग करणं हे ताणतणाव व्यवस्थापनामध्ये सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे. जर समजा एखादी व्यक्ती तणावामध्ये आहे, तर प्रेरित करणं किंवा त्या तणावातून त्याला काढणं किंवा सांत्वना देणं हे सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे का? मग हे नकारात्मक लोकांकडून घडतील का हो? काय सर? ताणतणावातून बाहेर काढणं एखाद्या व्यक्तीला, ते कोण करू शकतात? मित्र परिवार करू शकतो का? सकारात्मक व्यक्ती, मित्र. काढू. हा. तर सकारात्मक लोक तिथं आपल्याला करू शकतात मदत ताणतणाव व्यवस्थापनामध्ये. तसेच तुमच्या भावना दाबून ठेवण्याऐवजी व्यक्त करा. कुणासोबत करायच्या मग त्या व्यक्त करता? मित्रासोबत. तर जवळच्या व्यक्तीजवळ, मित्र. हा, मित्रमंडळी जे आहे, आपल्या अशा लोकांसोबत आपल्या भावना दाबून न ठेवण्याऐवजी व्यक्त केलेल्या कधीही चांगल्या. कारण आवाज ब्रेक झाला सर. दाबून आवाजच येत ठेवल्यामुळे नाहीये काय सर. काय परिणाम भा- होतील? आवाजच येत नाही. भावना भावना दाबून ठेवल्या तर आपल्याला संताप निर्माण होईल, तणाव निर्माण होईल, दुःख होईल. संताप होईल. किंवा बघा, दुःख वाटल्यानं कमी होतं का जास्त होतं? वाढत जातं. वाटल्याने कमी होतं. वाटल्याने कमी होतं आणि मनात ठेवलं तर वाढत जातं. वाढत जातं, जास्त होतं. परिणाम सुद्धा त्याचे कसे होतात? जास्त होतात. म्हणून तुमच्या ज्या भावना आहेत त्या आपल्या मित्रांजवळ किंवा आपल्या जवळ व्यक्ती तिथं व्यक्त करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यासोबत पुढे बघा काय म्हणले, जीवनातील अवघड, दुःखद, कठीण प्रसंग आपल्यासोबत काही वाईट घटना घडलेली असेल, तर बघा एखादी व्यक्ती काय करते, म्हणजे की त्या दाखवताही येत नाहीत आणि सहनही करता येत नाही. बरोबर आहे. परंतु किती दिवस सहन करायच्या? कुठेतरी त्याला मार्ग मोकळा आपण करून दिला पाहिजे. बरोबर आहे. आपल्याच मनावरती घेऊन बसण्यापेक्षा जरी घटना असेल ती, तरी ती कोणाला तरी सांगावी. बरोबर आहे. मग अशा गोष्टी आपण कोणाला सांगू शकतो? मित्रमंडळीजवळ आपण शेअर करू शकतो. म्हणजेच मित्र हे महत्वाचे आहेत.
बघा गाणं सुद्धा आहे त्याच्यावरती. कोणतं आहे हो? मित्र वनव्यामध्ये मित्र गारव्यासारखा. वनव्यामध्ये गारव्यासारखा. छान, सगळेजण सांगितले बघा. मित्र कवी वनव्यामध्ये आनंद राऊत. म्हणजे म्हणजेच ताणतणाव व्यवस्थापनामध्ये मित्र गरजेचे आहेत, सहसंबंध गरजेचे आहेत. आपल्या गोष्टी बोलून दाखवा त्या व्यक्तीला. तसेच जर कोणीतरी तुम्हाला त्रास देत असेल तर तुमची चिंता खुलेपणाने आणि आदरपूर्वक सांगा. तसेच जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या नाहीत तर संताप निर्माण होऊ शकतो आणि तणाव वाढेल. म्हणजेच आता बघा, योग मार्गातील मैत्रीचा हा जो प्रकार आहे प्रसादनासाठी, तो महत्वाचा ठरेल का हो? हो. बरोबर हो आहे. सर. कधी कधी फक्त काय होतं ना सर, आपली जुनी एखादी मैत्रीण किंवा मित्र भेटतो, त्या दिवशी आपण हं. पूर्ण दिवस खुश असतो, म्हणजे आपले सगळे ताणतणाव विसरून जुन्या आठवणीत रमतो. हं. आणि मग आजूबाजूच्या तणावाच्या परिस्थितीला आपण थोड्या वेळासाठी का असणं विसरून जातो. बरोबर आहे. थोड्या वेळासाठी विसरून जातो किंवा ती भेटल्यामुळं आपण सुखावतो, खुश होतो. बरोबर आहे. मनाला प्रसन्नता वाटते. अशा गोष्टी पण घडतात. आणि ती व्यक्ती अचानक घडल्यामुळं बघा, मैत्रीपूर्वक जीवनामध्ये कसं असतं, एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना माहीत असतात. ती चांगल्या असतील किंवा वाईट असतील. वाईट गोष्टीही एकमेकांना माहीत असतात किंवा चांगल्या गोष्टीही माहीत असतात. आता काही गोष्टी ह्या आपण घरातल्या व्यक्तींशी किंवा इतर व्यक्तींशी शेअर करू शकत नाही. पण मित्र असा एक व्यक्ती असतो, तिथं आपण वाईट गोष्टी, आपल्यामधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, ते पण आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो. बरोबर आहे. आणि चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी एकमेकाच्या माहीत असतात. म्हणून मैत्री तिथं गरजेची आहे. आणि लगेचच ती व्यक्ती भेटल्या आपल्या सगळ्याच गोष्टी बाहेर निघतील बघा. होतं का असं? आणि गोष्टी सगळ्या सांगताना संकोच वाटत नाही मनाला बघा. ज्याच्या समोर आपल्या चुकांची कबुली करायलाही आपल्याला संकोच वाटत नाही, तो खरा मित्र. ती सोप्या भाषेमध्ये, सोप्या गोष्टी याच्यामध्ये आपण सर्व काही सांगून जातो. म्हणजेच आपला तणाव सुद्धा रिकामा होतो. तणावाला सुद्धा एक मार्ग मिळतो. निचरा होतो. तसेच पुढे बघूयात आणखीन. करुणा आहे बघा. ही कोणावरती दाखवावी आणि तिचा ताणतणावामध्ये काय संबंध येईल बघूया. तर ही कोणाशी आहे? दुःखी लोकांशी. मग काय काय सांगता येईल? पहिली गोष्ट आहे, क्षमा करायला शिका. आता क्षमा कोणाची करायची हो? जो स्वतःच्या चुकांची कबुली आपल्याकडे देतोय आणि क्षमा मागतोय त्याला. बरोबर आहे. एखादी व्यक्ती, आता बघा तसेच खाली काय म्हणले बघा, आपण अपूर्ण जगात राहत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हे अपूर्ण आहे. पूर्ण या जगामध्ये कोण आहे का? कोणीच नाही. मग प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चुका होत असतात. मग एखाद्या व्यक्तीकडून झालेली चूक ते आपण तशीच धरून ठेवणे, हे तणावाचं कारण होईल का हो? एखाद्या व्यक्तीची चूक ही तशीच धरून ठेवणे. हा, तशीच धरून विरोधी ठेवली मत तर कारण तिरस्कार वाढेल. राहणारच सर. ताण हं, वाढतच जाणार. बरोबर आणि आहे. धरून जर ठेवली हम्म हां, तर तर धरून ताण वाढेल त्याच्याविषयी आणि त्याच्याविषयी आपल्यामध्ये आकस वाढेल, तिरस्कार वाढेल. हां, आणखीन काय होईल? म्हणजेच हे कारण कशाची आहेत? तणावाची आहेत. बरोबर आहे. तिरस्कार वाढणं, ईर्ष्या होणं किंवा धरून ठेवल्यामुळं ते विचार, ती व्यक्ती दिसली की परत-परत ते विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. म्हणजेच त्या घटनेवरती आपलं मन परत-परत विचार करायला लागतं. बरोबर आहे. म्हणजेच मनामध्ये नकारात्मकता तयार व्हायला लागते. मग हे सर्व परत-परत करण्यापेक्षा एकदा क्षमा करून टाका त्या व्यक्तीला. बरोबर आहे. किंवा बघा,
इतरांच्या चुका झाल्या तर झाल्यात, कधी कधी आपल्याही चुका होतात आणि ती चूक झाल्यानंतर आपणच त्या गोष्टीचा पश्चाताप करत बसतो. बरोबर आहे. मग हा पश्चाताप किती दिवस करायचा? आणि पश्चाताप करण्यामुळं तणावाखाली येऊ का आपण? हो, बरोबर आहे. येतो. एखादी हो. आपल्याकडून अनावधानानं असेल किंवा जाणून बुजून झालेली असेल, चूक करताना लक्षात येत नाही, पण चूक झाल्यास असं वाटतं की आपण हे करायला नको होतं. बरोबर आहे. आणि गिल्ट राहतं. आणि त्याची काय खंत मनामध्ये राहत असते. मग स्वतःला सुद्धा एक वेळी क्षमा करायला पाहिजे. बरोबर आहे. जेणेकरून एकदाच क्षमा करून टाका आणि नंतर असं होणार नाही हे सुद्धा आपल्या मनाला ठरवणं तिथं गरजेचं असतं. म्हणजे जर परत परत जर आपण पश्चाताप करत बसलो तर परत परत आपण काय करू? तणावाखाली जाऊ. बरोबर आहे. तसेच पुढे बघा काय म्हणलंय, राग आणि नाराजी सोडून द्या. हे सगळं क्षमा करण्यामध्ये आलं आणि एखाद्याला माफ करून स्वतःला तणावमुक्त करा. बरोबर आहे. तणावमुक्त होईल का एखाद्याला माफ केल्यामुळं? हो सर, नक्कीच होतं. उदाहरण सांगता येईल का एखादी काय? अ, तर आपल्याच मुलाने समजा आपल्याशी 2-3 वेळा काही गोष्ट लपवून ठेवली, हम्म. तर आपण जे त्याला त्या गोष्टीची समज देऊन आपण त्याला माफ करून टाकायला पाहिजे आणि भविष्यात हम्म. तू असं नाही करणार ह्याच्यासाठी त्याला 4 गोष्टी सांगायला पाहिजे. जर आपण त्याला माफ बरोबर. नाही केलं तर आपलाही ताण हम्म. वाढतो आणि मुलगा तीच चूक परत करण्याची शक्यता असते, की आई खूप रागवते, बरोबर. मारते म्हणून त्या भीतीपोटी. मग समजा माफ करून त्याला 4 हम्म. शब्द सांगितले तर त्याच्या मनावरचाही ताण आणि भीती कमी होईल आणि आपलाही ताण नाहीसा होईल. बरोबर आहे. म्हणजेच करुणा कोणावरती दाखव आलं का लक्षात? सांगता येईल? करुणा कोणावरती दाखवावी? दुःखी व्यक्तीवरती दाखवता येईल ना? हो, दुःखी व्यक्तींवरती. मग समजा किंवा एखादा एखाद्या व्यक्तीनं हा बोला. नाही, बोला सर, तुम्ही बोला. ठीक आहे. पुढे बघूयात मग. मुदिता हे कोणासोबत करायला पाहिजे? पुण्यात्मा लोकांशी. म्हणजे काय हो? पुण्यात्मा कोणाला म्हणता येईल? ते साधू, संत, योगी लोक आहेत आणि हा शब्द सत्संगात राहणारे आहेत. हा. अशी थोर समाजसेवी म्हणता येईल, की निस्वार्थपोटी जे समाजात हा. वावरतात, काम करतात, अशी लोक सर पुण्यवानच म्हणूया आपण. थोडक्यात ह्यांच्या असं प्रती सुद्धा म्हणतात, चांगली कामं करणारी लोक. यशस्वी लोक. हा, यशस्वी किंवा चांगली काम करणारे. अशांच्या संबंधातून तर काय काय भेटेल आपल्याला बघूयात. तर यशस्वी लोकांसोबत भेटी किंवा चर्चा. म्हणजे काय हो? जर आपण यशस्वी लोकांना भेटलो तर ती व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी सांगू शकेल का? किंवा हो. त्या आलेल्या अडचणीवरती त्या व्यक्तीने मात कशी केली? त्या अडचणींचा सामना त्यांनी कसा केला? त्यांना सामोरं कसं गेलं? हे सांगतील का ते त्यांच्या सहवासातून? हो, हो. आणि आपल्याला बरोबर प्रेरणा आहे. भेटेल. हो, पुढे हा. जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा भेटेल. आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा भेटेल. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे काय? ज्या गोष्टी अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात तर अशा लोकांकडून सुद्धा आपल्याला तिथं एक प्रकारचं मार्गदर्शन भेटेल, की अशी अशी समस्या आहे आणि ती कशी सोडवावी. तर याबद्दल सुद्धा अशा लोकांकडून मार्गदर्शन भेटू शकतं. जीवनातील अडचणींना सामोरं जाण्यासाठी प्रेरणा भेटू शकते. म्हणजेच
पुण्यात्मा लोकांशी काय केलं पाहिजे? संग केलं पाहिजे. मैत्रीपूर्व आनंद हा सुखी राहायला म्हणजे आनंदी राहायला पाहिजे किंवा मैत्रीपूर्वक राहायला पाहिजे. नाही, आनंदीच तर हे राहायला सर्व पाहिजे सर. हा अशा लोकांकडून ते घेतलं पाहिजे. पुण्यात्मा लोकांकडून आनंद आणि दुःखी लोकांना करुणा, सुखी लोकांशी मैत्री. मैत्री. तसेच आनंद हा आनंद आपण दिलाही पाहिजे आणि घेतलाही पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आनंद दिलाही पाहिजे. जसं की आपण दुःख वाटतो तसं सुख सुद्धा वाटलं पाहिजे. बऱ्याच वेळा सर काय होतं आपण आसपास आपल्या म्हणजे द्वेष, ईर्षा, जेलसी ह्याच्या पोटी आपण काय करतो, जे यशस्वी व्यक्ती आहोत किंवा ज्यांना समाजात मान आहे त्यांच्याबद्दल हम्म, मनात कुठंतरी आकस किंवा असूया असते, तर ती नाही हम्म. बाळगायला पाहिजे. म्हणून मुदिता हा भाव राहिला पाहिजे. बरोबर आहे. सर एक उदाहरण सांगतो मी. हा समजा समजा मुलगा जर पास झाला चांगल्या मार्गाने, जसा आनंद होतो तसा कधी कधी एखाद्या वेळेस आपल्या शेजाऱ्याशी संबंध चांगले नसतात आणि त्याचा मुलगाही समजा जर यशस्वी झाला तर त्याच्या आनंदात हम्म, आपण आनंद कधी व्यक्त करीत नाहीत. काय बुवा असंच केला, असाच आहे तसाच आहे असा आपण त्याच्या बरोबर आहे. आनंदात सहभागी होत नाहीत. तर ही चूक आहे. समजा म्हणजे त्याच्याही हो. आनंदात आपण आनंद व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणजे किंवा आनंद जसा आपला आपण घेतो तसा वाटला देखील पाहिजे. हा हम्म. किंवा आपला आता हा मुलगा आणि शेजारच्यांचा मुलगा एकाच वर्गात आहेत, त्यांच्याला जास्त हा, मार्क आले, आपल्याला कमी पडले मुलाला, तर आपण ते पण हम्म, आपण पॉझिटिव्हली घेत नाहीत बऱ्याच वेळा. बरोबर तर आहे. म्हणजे तसं नाही बघा, करायला पाहिजे. इतरांच्या गुणामध्ये दोष बघणे. चांगले मार्क घेणं म्हणजे काय आहे? चांगला गुण आहे किंवा तो एक गुण आहे. मग इतरांच्या गुणामध्ये दोष बघणे हे काय आहे? आपल्या मनाची मलिनता आहे. बरोबर आहे. आता हे पॉइंट्स पण पुढे येणार आहेत आपल्याला, लगेचच बघूयात आपण ते नियमामध्ये येतील ते. पुढे बघूया. हं. उपेक्षा कोणा लोकांची करावी? तर जे लोक नकारात्मक आहेत अशा लोकांची करावी. म्हणजेच त्या लोकांपासून दूर राहावं आणि जे लोक आपल्याला ताण निर्माण होण्यास हे आहेत, कारणीभूत आहेत. असे काही लोक आपल्या जीवनामध्ये असतात, बाहेरचे किंवा घरचे. बरोबर आहे. तर त्यांचा संपर्क टाळता येईल का? असं करणं सुद्धा इथं गरजेचं आहे. तसेच जर कोणी तुमच्या आयुष्यात सतत तणाव निर्माण करत असेल, त्याला दूर ठेवलेलंच बरं. बरोबर आहे. म्हणजेच त्याची उपेक्षा करणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्ही त्या व्यक्तीसोबत किती वेळ घालवता हे सुद्धा मर्यादित करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीमुळं, त्याच्या संपर्कामुळं जर आपल्याला त्रास होत असेल, तर त्या व्यक्तीपासून त्या व्यक्तीला कमी वेळ देणं सुद्धा गरजेचं आहे. तसेच चुकीचे नातेसंबंध टाळा. हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. इथं काय करता येईल हो मग चुकीच्या नातेसंबंधामध्ये? बघा, त्यांना एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला आपली किंमत नाही, आपली गरज नाही, अशा लोकांशी नातं ठेवणं गरजेचं आहे का हो? नाही. किंवा त्या व्यक्तीने आपल्याशी नातं ठेवावं, ही आपली बळजबरी झाली. पण त्या व्यक्तीनं आपल्याशी नातं ठेवणं तरी पण आपण काय करतोय? त्या व्यक्तीशी नातं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मग हे चुकीचं होत आहे का? त्यामुळं तणाव हो, निर्माण होईल का? बरोबर आहे. होतो. असा हो. असा प्रकार कुठे घडतो? सांगता येईल? एकतर्फी प्रेम प्रकरण. हा, बरोबर आहे. छान. एकतर्फी प्रेम प्रकरणामध्ये सुद्धा असं होतं. एखादी व्यक्ती त्या व्यक्तीला मानतच नाही, त्या व्यक्तीचा तिरस्कार करते आणि हा व्यक्ती काय करतोय? त्याच्या परत परत त्या व्यक्तीच्या मागे लागतोय. त्या व्यक्तीला गरजच नसेल तिथं नातं ठेवणं आपल्याला गरजेचं नाही. असे नातेसंबंध सुद्धा टाळा. म्हणजे त्या व्यक्तींची उपेक्षा करा. बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघूयात मग. याच्यात काही अडचण?
पुढे जाऊयात मग. आता बघा, चित्त प्रसाधन उपाय हे बघितले, त्याच्यात सोबत आता यम नियमाला काय ताण व्यवस्थापनामध्ये वापरता येईल बघूयात. नियम किती आहेत हो? 5 5 कोणते आहेत सांगता येईल? शोच संतोष नियम ना? तप स्वाध्याय ईश्वर हा. प्रणिधान. नियम कोणकोणते आहेत बघा? शौच, शौच, संतोष, शौच, संतोष, तप, 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 स्वाध्याय, स्वाध्याय, ईश्वर परिनिधान. बरोबर आहे. प्रविधान. त्या असे परिनिधान नाही, 5 प्रणिधान. असे 5 प्रकारचे नियम आहेत. मग शौच म्हणजे काय हो? शुद्धी, सुचिरभूतता. शुद्धी. सुचिरभूत. कशाची शुद्धी? मन आणि तन दोन्हीची. तन आणि मन आणि माणसाने शुद्ध असलं पाहिजे. शौच हे 2 प्रकारचं असतं, किंवा त्या शौचाचीच व्याख्या कशी आहे? अंतर्बाह्य शुद्धी असं सुद्धा हा, म्हणलेलं आणि आहे. बाह्य वाचा शुद्धी वाचा म्हणजे पण आहे ना सर, शुद्धीमध्ये वाचा पण येते ना? वाचिक शुद्धी, शारीरिक शुद्धी, मानसिक शुद्धी, अशा हा, वेगवेगळ्या 3. शुद्ध्या येतील. पण थोडक्यात भाषा काय आहे तिथं म्हणलेलं आहे, अंतर्बाह्य शुद्धी. शरीराची बाहेरून शुद्धी कशी करता येतील? साबण वगैरे लावतो, आंघोळ करतो, नख वेळेवर कापतो, केस वेळेवर कापतो, म्हणजेच आपण शरीराला काय करतोय? स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी षटकर्म सांगितलेले आहेत बघा. षटकर्म कोणकोणते? धवती आहे, बस्ती आहे, नेती धोती, आहे, बस्ती, नेती, कपालभाती त्राटक, आहे. नवली आणि कपालभाती. नेतीनं काय करतो? आपण नासिका मार्गाची शुद्धी करतो, बरोबर आहे. बस्तीनं काय करतो? गुदद्वाराची मोठ्या शुद्धी, आतड्याची. हा. आतड्याची, अॅनस. म्हणजे उत्सर्जन व्यवस्थेची. तसेच हम्म. धोतीनं काय करतो? पोटातील मळ, वर म्हणजे हा, संस्थेची. वरील पचन म्हणजे संस्थेची. तर हा काय प्रकार झाला? हा कोणता झाला? तर ही आंतरिक शुद्धी झाली. आंतरिक बघा, शुद्धी. आंतरिक शुद्धी सुद्धा आपल्याला करता येते. योगी हे आंतरिक शुद्धी सुद्धा करतात. कशाने? षटकर्माने. कुठं दोरा वापरून कुठं करतात, कुठं पाणी वापरून करतात, कुठं कापड वापरून करतात, बरोबर आहे. तसेच बाहेरची शुद्धी पण करता येते, पाण्याने स्वच्छ धुवून काढणे. मग ही झाली शरीर शुद्धी, बरोबर आहे. त्याचसोबत मनाची शुद्धी सुद्धा करणं गरजेचं आहे का हो? हो. गरजेचं आहे. मग ही मनाची जी शुद्धी आहे, त्या मनाला स्वच्छ करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी कुठलं साबण आहे का? वापरता नाही. येतं का ते? नाही. नाही, बरोबर आहे. तर ह्या मनाला स्वच्छ करण्यासाठी तर सकारात्मकता गरजेची आहे. तसेच आता मनाचे जे मल काय आहेत बघूयात, जे आपल्या मनाला मलिन करतात, अशुद्ध करतात, मळ करतात. मग असे काय काय आहेत? तर बघा, षड्रिपू, मनाचे षड्रिपू. मलिन करणारे, अशुद्ध करणारे काय आहेत? 6 घटक आहेत असं म्हणलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? एक आहे राग, ईर्ष्या, परोपकार, असूया, द्वेष आणि अमर्ष. अशा प्रकारचे 6 प्रकार आपल्याला मनाला मलिन करणं आहे. मग शौच जो हा प्रकार आहे, तो ताणतणावामध्ये कुठं आपल्याला उपयोगाला येईल, बरोबर आहे. तर पहिला प्रकार बघूयात. राग म्हणजे काय? तर सुखाच्या मागे धावणे, बरोबर आहे, किंवा केवळ सुखाचीच अपेक्षा करणे. म्हणजे काय सांगता येईल हो इथं? जीवनात जे आपल्याला आनंद देणाऱ्या घटना आहेत किंवा जे भौतिक सुख आहे किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्याला सुख भेटतंय त्याच गोष्टींविषयी आकर्षण वाटणं किंवा त्याच्याच मागं धावणं. बरोबर आहे. तसेच केवळ सुखाची अपेक्षा करणे म्हणजे काय? तर आता जीवन जगताना दोन्ही गोष्टी येतात, सुख पण येतं आणि दुःख पण येतं. तर फक्त सुखाचीच अपेक्षा म्हणजे जीवन जगताना जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुखच कोणाला येईल का हो? दुःख येणारच नाही असं कधी होईल का?
बरोबर आहे. तर कधी सुख येईल तर कधी दुःख येईल, म्हणजे दोन्ही गोष्टी येणार आहेत. पण राग याच्यामध्ये काय आहे, ती व्यक्ती फक्त सुखाच्याच मागे लागते, फक्त सुखाचीच अपेक्षा करते. पण दुःख सुखाविषयी जरी राग. आलं, हा, दुःख जरी आलं तर कसं राहायचं आपल्याला तिथं, ज्याप्रमाणे सुखामध्ये राहत होतो तसंच दुःखाचा सुद्धा डोंगर आपल्या मनावरती न करता आपण तिथं राहिलं पाहिजे. मग हा जो उपाय आहे तो तणावामध्ये उपयोगी पडेल का हो? हो. बरोबर आहे. म्हणजेच कशामध्ये उपयोगी पडेल? ज्यावेळी व्यक्तीच्या समोर दुःख येतं त्यावेळी म्हणजे ती काय दुःख होते, देणाऱ्या गोष्टींचा आपल्याला राग येऊ लागतो. आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टींचा राग यायला लागतो. इथं नाही राग हा म्हणजे शब्द ना, राग हा आकर्षण या अर्थी शब्द आहे हा. हो राग हो म्हणजे बरोबर. आकर्षण. इथला मग राग तुम्ही राग, वेगळा घेता. तर सुख आणि दुःख दोन्ही मध्ये सम राहिलं पाहिजे असं थोडक्यात तिथं सांगायचं. दुःख जरी आलं तरी दुःखी न होता, तणावपूर्वक न होता त्याचा आपण नियंत्रित राहायला पाहिजे. तसेच ईर्ष्या बघा, आता याच्यामध्ये काय काय आहे हो? दुसऱ्याचे सुख, समाधान, संपत्ती, प्रगती पाहून मनामध्ये जलन निर्माण होणे, म्हणजे त्याला काय म्हणलेलं आहे, ईर्ष्या. मग ही जी कारणं आहेत ही ताणतणाव निर्मितीची कारणं आहेत का हो? हो. बरोबर आहे. म्हणजेच इतरांचं सुख पाहून, इतरांची संपत्ती पाहून आपण जळणं, म्हणजेच आपण खाली घालून घेणं किंवा आपल्या मनावरती तणाव निर्माण करून घेणं. मग ही ईर्ष्या काय आहे, आपल्या मनाचं एक मलिन आहे, मलिनता करणारं एक घटक आहे. मग अशा ईर्ष्येला सुद्धा काढून टाकणं तिथं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं मन तिथं तणावाखाली जाणार नाही. तसेच परोपकार म्हणजे काय हो? एखाद्याचे वाईट करण्याची इच्छा, याच्यामुळे पण ताण निर्माण होईल का मनावरती? होईलच. होतो ना सर, होतोच. बरोबर आहे. एखाद्याचं वाईट करण्याची इच्छा म्हणजे का करतो तो वाईट, एखाद्याचं का वाईट करेल, कशामुळं करेल हो? ईर्षेमुळं, असूयेमुळं. हं. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी फरक आहे. तो पुढे गेलाय अशी ईर्ष्या असेल किंवा तो आपल्याला त्रास देतोय अशी घटना असेल, तर एखाद्याचं वाईट करणं अशी इच्छा असेल. तसेच असूया याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, दुसऱ्यांच्या गुणामध्ये पण दोष बघणे. आता सांगितलेलं उदाहरण आलं बघा इथं. तर आपल्या लेकराला कमी मार्क पडणे आणि दुसऱ्याच्याला जास्त पडणे. जास्त पडणे हे काय आहे? गुण आहे. बरोबर आहे? चांगला आहे. पण आपण काय म्हणतो? कॉपी करून लिहिलं असेल. बरोबर आहे. म्हणतो का असं? सांगा. हो सर, होती भावना. जर समजा पूर्वग्रह दूषित असेल, तिरस्कार असेल आपल्याविषयी, त्याच्याविषयी भावना चांगली नसेल तर तसं हा, साहजिक होऊ शकतं. बरोबर आहे. तर आणखीन काही जरी गुण असतील इतरांमध्ये तरी सुद्धा त्याच्यामध्ये दोष पाहणं म्हणजेच असूया आहे. तसेच द्वेष, ईर्ष्या, तिरस्कार, घृणा या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कशाला जन्म देतात? शत्रुत्वाला जन्म देतात. मनामध्ये ईर्ष्या असणं, तिरस्कार असणं किंवा घृणा असणं हे काय आहे? हे सुद्धा एक तणावाचाच प्रकार आहे. त्यासोबत द्वेष, द्वेषाबद्दल काय म्हणले बघा आणखीन, द्वेष भावना मनात जपणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चुका शोधण्याच्या प्रतीक्षेत असते. बरोबर आहे. ती व्यक्ती कधी चूक करेल आणि मी त्या व्यक्तीला कधी रागवे. बरोबर आहे. असं होतं का द्वेष जर असेल तर? होतं, किंवा 100% होतं. ती व्यक्ती कधी सापडेल मला कुण्यातरी कारणाखाली, कुण्यातरी चुकीखाली, जेणेकरून आपला राग त्याच्यावरती काढता येईल. म्हणजेच ती व्यक्ती कशाच्या शोधात आहे? दुसऱ्याच्या चुकीच्या शोधात आहे. म्हणजे हे बरोबर आहे का चुकीचं आहे?
चुकीचं मनाला आहे. त्रास देणार नाही, मनावरती तणाव निर्माण करणारा आहे का? हो. बरोबर आहे. तर तसेच काय म्हणले बघा, द्वेष ही भावना मनाला स्वस्थ बसू देत नाही, म्हणजेच मनाला कुठे घेऊन जाते? तणावाखाली घेऊन जाते. तसेच ही भावना मनाचे स्थैर्य स्थैर्य हिरावून घेते. म्हणजेच काय? आपलं मन स्थिर ठेवणं न राहता तिथं काय होतंय? अस्थिर राहतं. तसेच आता काय म्हणले बघा, वरील सर्व घटक ताणतणाव दूर ठेवण्यात मदत करतात. म्हणून मानसिक शौच करणं, मनाला स्वच्छ ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. समजला का मुद्दा हा? हो सर. थोडासा किचकट वाटतोय, पण समज. तसेच पुढे बघूयात. संतोष हा काय आहे? नियमामधीलच एक घटक आहे. याच्यामध्ये काय काय सांगता येईल? संतोषाची व्याख्या काय आहे हो? आहे त्या परिस्थितीत समाधान मानून घेणं, हा, जे आहे ते स्वीकारून समाधानी राहणं. किंवा बघा, आपली एक चूक अशी एक होती इथं संतोषाची व्याख्या करताना, की तिथं आहे त्या परिस्थितीत असं म्हणायचं नाही. तर काय म्हणायचं? आता समजा आपण गरीब आहोत, आपण प्रयत्न करू नये का हो? किंवा गरीब आहोत, गरीब जन्मलोय आणि गरीबच म्हणून मरावं असं आहे का? म्हणजेच गरीब आहोत ते करावं का आपण? नाही. बघा, तर व्याख्या कशी करता येईल? प्रयत्न करून जे मिळेल त्यात समाधान असणे, ही व्याख्या बरोबर आहे. प्रयत्न करून जितकं मिळतंय त्याच्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. परंतु आपण प्रयत्न जास्त करतोय आणि कमी मिळतंय, यावेळी मात्र संतोषाची भावना ठेवणं गरजेचे आहे. तर पुढे बघूया. स्वतःकडे असलेल्या वस्तूंवरती समाधान मानणे व अधिकाची अपेक्षा न करणे हे सुद्धा गरजेचं आहे. बघा, आता शेजारच्यांनी 4 व्हीलर घेतली म्हणून आपण तणावाखाली येतो का हो? हो, असूया जेलसी भावना असेल तर येतं माणूस तणावाखाली. त्यांच्याकडे फोर व्हीलर घेतली, आपल्याकडे नाहीये. म्हणजे त्यांनी शेतामध्ये बोर पाडली, आपण पण पाडायला पाहिजे. त्यांनी टीव्ही घेतला, आपण पण घेतलं पाहिजे. म्हणजे स्वतःकडे असलेल्या वस्तूवर समाधानी असलं पाहिजे. इतरांकडे जर जास्त असेल किंवा तो श्रीमंत असेल तर ते बघून आपण पण तसं व्हावं अशा मनामध्ये इच्छा होणं, उद्विग्न होणं, हे सुद्धा तणावाचं एक कारण आहे. तसेच बघा, नेमकं संतोषी कशाला म्हणता येईल? तर निर्धन काय म्हणतो हो? सुखी कोणाला म्हणतोय बघा, एक तुलसीदासांचा दोहा आहे इथं. तर निर्धन काय म्हणतोय? धनवान सुखी आहे. पण धनवान स्वतःला सुखी म्हणतोय का? नाही. तो कोणाला म्हणतोय बघा, धनवान कहे सुख राजा को भारी. तर धनवान कुणाला सुखी म्हणतोय? राजाला भारी आहे म्हणतोय. तर राजा काय म्हणतोय? स्वतःला सुखी म्हणतोय का? नाही. तर राजा चक्रवर्ती सुखी म्हणतोय. आणि चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भारी. म्हणजे सुख संतोष काय ती वाढत चालली बघा. इथं चक्रवर्ती बरोबर. कुणाला म्हटलंय सर? चक्रवर्ती म्हणजे सर्व राजावर काय जास्त नियंत्रण, सर्व राजावर जास्त नियंत्रण. आता राजा एका देशाचा असू शकतो किंवा एका राज्य इथं समजा मुख्यमंत्री. राजा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान चक्रवर्ती असं. असं थोडक्यात.
सांगता येईल. मग हा राजा ते काय म्हणतोय चक्रवर्ती सुखी असेल. ते मग ह्या चाणक्याने चक्रवर्ती काय सांगितलेलं म्हणतोय? सर, चक्रवर्ती राजा हा ते चाणक्याने सांगितलेलं ह्याच्या नियमामध्ये येत आहे. चक्रवर्ती राजा म्हणजे जो राजा असतो आणि तो राजा इतर आपल्या सभोवतालच्या राजाला अंकित करतो त्याच्या बलाद्वारे, सैन्याद्वारे. तर त्याचा प्रभाव असतो बरोबर. त्या इतर राजावर. ते ज्या त्याच्या प्रभावाखाली जे राजे असतात त्या राजांचा तो राजा हं. असतो, म्हणून त्याला चक्रवर्ती म्हटलं जातं. म्हणजेच तो राजापेक्षा मोठा आहे. हो, बरोबर आहे. राजावर त्याचा प्रभाव असतो इतर राजावर. जसं मग की राजा महाभारतात भीष्माचा होता. हम्म. काय म्हणता येणार नाही भीष्माला. अनेक राज्यांचा राजा आणि एका राज्याचा राजा असा फरक तिथं दाखवता येईल. तसेच पुढे बघूयात. हे आहे म्हणतोय आणि परत इंद्र काय म्हणतोय राम सुखी आहे आणि राम कहे सुख संत को भारी. आणि संत काय म्हणत आहेत बघा शेवटी, संत कहे संतोष आणि सुख आहे. बरोबर आहे. म्हणजे हे सुखी नाहीत तर कोणाची अपेक्षा करतायत? हे वरच्या परिस्थितीची. राजा कोणाची करतोय? बघा समजा भिकारी निर्धन कोण सुखी असेल म्हणतोय? धनवान. धनवान म्हणजे सुखाची अपेक्षा किंवा संतोषाची जी अपेक्षा आहे ती कसं चालली आहे हो? वाढत चालली आहे. म्हणजे ह्यांनी सुखी आहेत का? तर जीवन जगताना आपल्यापेक्षा मोठ्याकडे न बघता आपल्याकडे जर बघत गेलं तर आपल्या जीवनामध्ये तणाव निर्माण होणार नाही. बरोबर आहे. आपल्यापेक्षा श्रीमंताकडे जर बघितलं आपण जीवन जगताना, समजा एक पायाचा व्यक्ती आहे आणि एका व्यक्तीचे दोन्ही पाय नाहीत. बरोबर आहे. मग तो एक पायाच्या व्यक्तीनं दोन पाय असलेल्या व्यक्तीकडे बघून जगावं किंवा दोन्ही पाय नसलेल्या व्यक्तीकडे बघून जगल्यास काय होईल हो? त्याला प्रेरणा येईल. तो समाधानी दोन कोण? पाय नसताना जगतोय, मला तर देवाने एक दिलाय, ही प्रेरणा येईल त्याला पुढे जगण्यासाठी. मग तसेच आपण जीवन जगताना सुद्धा पुढच्याकडे मोठ्याकडे न बघता आपल्यापेक्षा छोट्याकडे जर बघत गेलं तर आपण जीवन हे सुखानं जगू शकतो. म्हणजेच सर संतोषी वृत्ती. कोण आहे बोला? हॅलो. हा बोला की. हाँ सर, ते गीत आहे एक, ते दुनिया में कितना गम है, मेरा हा गम कितना कम है, ते त्याला सूट होते. बरोबर आहे. छान छान छान, खूप छान. बघा प्रत्येकाला आपलंच दुःख काय वाटतं हो? मोठं आहे वाटतं. माझ्यासारखं दुःख कोणालाच नाही असं सुद्धा. मग त्यावेळी सुद्धा आपण संतोषी भावना ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघूया. संतोष यामधीलच काही घटक आहेत ते बघूया. जीवन जगताना आपल्यापेक्षा लहानाकडे बघून जगावे. तसेच तृप्त आणि मजेत राहा. तसेच पुढे काय म्हणलंय? आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण हा कधीही वाया घालवू नये. बरोबर आहे. आता काही व्यक्ती अशा असतात, खूप काही जरी असलं तरी त्या दुःखी असतात. थोडंसं जरी असलं तर सुखी असतात. म्हणजेच काय हो? यालाच संतोष असं म्हणायचं आहे. आता एक इमेज बघूयात म्हणजे लक्षात येईल आपल्या. तर तृप्ती आणि संतोष किंवा समाधान यामध्ये काय आपल्याला फरक काय सांगता येईल? तृप्त आणि समाधान किंवा संतोष हं. हे फरक आहे ना सर, का एकच आहे? तृप्त असणे, समाधानी असणे किंवा संतोष असणे, हे माणूस तृप्त आहे जवळपास किंवा समानार्थी असल्यासारखे शब्द आहेत ते. समानार्थाचे.
याच्यामध्ये बघा, अलीकडची जी व्यक्ती आहे तिच्याकडे बघा भरपूर फुलं आहेत, पण ती कसं बसलेली आहे? उदास. उदास आहे, उदास. दुःखी आहे. दुःखी आहे. बरोबर आहे. एवढे फुलं असून सुद्धा ती दुःखी आहे. पण पलीकडची बघा, आनंदी आहे. तिच्याकडे भरपूर एकही नाहीत, एकच फुलं आहे. एकच फुल असून सुद्धा ती व्यक्ती आनंदी आहे, आनंदी. आणि अलीकडची व्यक्ती भरपूर फुलं असून सुद्धा दुःखी आहे. म्हणजेच याच्यात फरक कशाचा आहे हो? राहण्याचा आहे का? संतोषात. एका फरक फुलामध्ये पण संतुष्टीत आहे, आणि एवढं सगळं असून पण हिला काहीतरी अजून पाहिजेच आहे, किंवा हा, म्हणजेच समाधान नाहीये. समाधानी सुद्धा म्हणू शकतो ना आपण त्याला, संतुष्ट किंवा समाधानी दोन थोडक्यात जवळपास अल्पसंतुष्ट पाहिजे. हा. सर आपण हे नाही का म्हणत अर्धा ग्लास रिकामा आहे, तर अर्धा ग्लास भरलेला दिसतच नाही कधी, अर्धा ग्लास रिकामा म्हणतो आपण. व तो दृष्टिकोन सकारात्मक झाला. हा, अल्पसंतुष्ट पाहिजे. दृष्टिकोन आहे तो सकारात्मक दृष्टिकोन म्हणायचं त्याला, किंवा याच्यामध्ये जो आहे बघण्याचा दृष्टिकोन, एक असूनही सुखी असणं, म्हणजे 4 व्हीलर नसताना 2 व्हीलर असणं सुद्धा पण होत. अधिकाची भावना नको, जास्तीची भावना नको, त्याच्यामुळे आहे सुद्धा त्यात आपलं सुख मन मानणे. आपल्याकडे जे आहे हे त्यात सुख मानणे. मग कमी होऊ शकतं. कशामुळे हो? समाधानी असल्यामुळं अल्पसंतुष्ट किंवा आपल्याकडे संतुष्टी, आहे त्या समाधान राहिले. हा, संतुष्टी वृत्ती असल्यामुळं परिस्थितीवरती सुद्धा अवलंबून असते बघा. आता आणखीन एक बघूयात, म्हणजे आणि लक्षात येईल. आता हा बघा व्यक्ती कसा आहे, परिस्थितीकडे इकडचा काय करतोय हो? खिडकीचं चित्र काढतोय, आणि दुसरा काय करतोय? त्याच्याकडे निसर्गाचं पाहतोय. चित्र काढतोय. निसर्गाचं चित्र काढतोय तो इकडचा, अलीकडचा. हा हा बरोबर आहे. हो. निसर्गाचं चित्र काढ, बरोबर आहे. ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद घेण्याचा तो प्रयत्न करतोय, बरोबर आहे. मग इकडचा व्यक्ती काय करतोय? वेगळंच चित्र काढतोय तो, म्हणजे तसेच ते काढलेलं चित्र या व्यक्तीला सुद्धा आवडते बघा, तो बघायला लागलाय त्याच्याकडे. आता याच्यामधून संतोषाची भावना सांगता येईल का? कशी सांगता येईल? की आहे त्या परिस्थितीमध्ये, बरोबर आहे का? या इमेजवरून लक्षात येईल का? असं वाटेल का? जास्तीची भावना म्हणजे दुःख, जास्तीची भावना म्हणजे तणाव. तसेच म्हणजे कोणता पॉइंट बघितला आपण? आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे. तसेच जर तुम्हाला राहण्याची सवय पासून वंचित राहाल, म्हणजे जी आपण 1 नंबरची इमेज बघितलेली होती, भरपूर फुलांची आणि एका फुलांची, जास्त जरी असलं तरी ती व्यक्ती त्या परिस्थितीचा आनंद घेऊ शकत नाही. बघा, हे श्रीमंत लोक हे त्या परिस्थितीचा आनंद घेऊ शकत नाही, पण काही गरीब लोक झोपडीपट्टीमध्ये राहणारे सुद्धा त्यांचा पूर्ण दिवस आनंदामध्ये घालतायत, खेळण्यामध्ये, बागडण्यामध्ये, काही इतर गोष्टी करण्यामध्ये, सर्व काही. परंतु हा व्यक्ती दुसरा श्रीमंत असून सुद्धा आनंदी राहू शकत नाही. तसेच स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आणखीन काय म्हणलंय? संतोष म्हणजे तृष्णेचा क्षय, म्हणता येईल का हो?
हम्म. तृष्णेचा हाव क्षय करण. हो हाव कमी झाली तर आपोआप लालच, हाव हम्म. हे कमी झालं. बाकीचा जो भाग आहे तो उद्याच्या तासामध्ये बघूयात नंतर. सर एक रिक्वेस्ट होती. हा बोला. तुम्ही जे आता ह्या स्क्रीन शेअर करताना आम्हाला त्या नोट्स दाखवताय ना पॉइंट्स, त्याची जर पीडीएफ हा कॉपी असेल तर प्लीज ग्रुपवर शेअर केली तर बरं होईल. हो हो करणार आहे. हे मॉड्यूल संपलं ना करू लगेच. म्हणजे बस पूर्ण चालेल सर सिलेबस हे पहिलं जे module आहे आपलं तां हा 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 थँक्यू सर.